आधीचे लोक तर प्रोटीन वगैरे असलं काय बघत पण नव्हते, तरी सुद्धा किती फिट होते हे सगळ्यांनीच ऐकलेले. पण हे पण बघा की तेव्हा लोकांची लाईफस्टाईल कशी होती. ते लोक दिवसभर शेतात कामं करायचे, लांब लांब चालत जायचे, त्यांचे दिवसभराचे काम सगळे फिजिकली व्हायचे. त्यांची लाईफस्टाईल म्हणजे एक वर्कआउट होतं. त्यांचे सगळे फूड्स म्हणजे नॅचरल, डाळ, दूध, फ्रुट्स आणि सगळं ऑर्गॅनिक होतं. जंक फूड असलं काय नव्हतं. आणि त्यावेळेस त्यांना हाय कार्ब्सची जास्त गरज होती, कारण त्या एनर्जी दिवसभर फिजिकली यूज करायचे. आणि आत्ताचं बघा, ऑफिस मध्ये बसून कामं असतात, ट्रॅव्हलिंग करायला बाईक आहे, कार आहे, आणि बाहेरून एकदा आलं की घरात येऊन फोन घेऊन बसायचे. फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे झिरो झाली. म्हणून हाय कार्ब्सची गरज तर आपल्याला नाहीये, कारण आपल्या कॅलरीजच बंद नाही होते. आता आपली बॉडी मेंटेन करायची असेल तर आपल्याला प्रोटीन जास्त लागेल, कारण प्रोटीन मसल बिल्ड करायला मदत करतं, आणि ते जास्त असेल तर मेटाबॉलिझम सुद्धा फास्ट होतं आणि आपली बॉडी जास्त कॅलरीज बर्न करते जरी आपण रेस्ट करत असेल. आणि आपण फक्त कार्बोहायड्रेटचं खाल्लं आणि प्रोटीन नाही घेतलं तर आपली बॉडी रिपेअर नाही होत, रिकवर नाही होत आणि स्ट्रेंथ मिळत नाही. आणि जे काय आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा कार्ब्स असतात ना, ते फॅट मध्ये कन्वर्ट होतात. आणि मी काय प्रोटीन पावडर वगैरे असं काय बोलत नाहीये. नॅचरल प्रोटीन सोर्स जसे की डाळ, पनीर, चिकन, अंडे, स्प्राउट्स हे सगळं तुम्ही जास्त खाल्लं पाहिजे. हाय प्रोटीन फूड्स आणि कार्बोहायड्रेट्स मॉडरेट, बॅलन्स फॅट आणि रेग्युलर वर्कआउट. आणि आत्ताच्या लोकांना जर फिट राहायचंय ना तर ह्याची गरज आहे. आधीचे लोक फिट होते त्यांच्या फिजिकल लाईफमुळं, आणि जर आपल्याला पण फिट राहायचं असेल ना तर आपल्याला एक स्मार्ट लाईफस्टाईल सेट करावं लागेल. म्हणून डाएट, वर्कआउट, फिटनेस रिलेटेड सगळ्या गोष्टी मी अपलोड केलेले आहेत आणि अजून भरपूर व्हिडिओज टाकणार आहे. म्हणून अजूनपर्यंत मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करायला विसरू नका आणि ही रील जास्तीत जास्त शेअर करा.